भारतात बियर पिणाऱ्यांचा एक वर्ग निर्माण झालाय। बियर हा दारूचा एक प्रकार असताना देखील बियर पिण्याला आधुनिक जीवनशैलीच्या सोबत जोडून पाहिलं जातं। बियर पिणं आरोग्याला धोकादायक आहेच, पण मुदतबाह्य बियर पिणं घातक असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुदतबाह्य बियर प्यायल्यानं एका तरुणाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे। बियर पिताय खबरदार। बियरची एक्सपायरी डेट नक्की पहा। एक्सपायरी डेट उलटलेल्या बियरनं तरुण आजारी। बियर पिणाऱ्या तळीरामांची संख्या कमी नाहीये। बियर पिण्यासाठी अनेक जण फक्त बहाणे शोधताना दिसतात। कुणाला वाढदिवसाचा बहाणा हवा असतो, कुणाला लग्नाच्या पार्टीचा बहाणा हवा असतो। काही जण सहलीचाही बहाणा बियर पिण्यासाठी शोधतात, तर काही जण वीकेंडलाही बियर पिण्याची संधी सोडत नाहीत। काही स्वयंघोषित तज्ञ तर बियर पुराण सांगण्यासही मागे पुढे पाहत नाही। पण बियर पिणाऱ्यांसाठी एक धोकादायक गोष्ट समोर आली आहे। मुदत संपलेली बियर प्यायल्यास तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे। कल्याणमध्ये एका बियर शॉप मध्ये मुदत संपलेली बियर विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कल्याणमधल्या एका तरुणानं बियर विकत घेतली होती। बियर प्यायल्यानंतर त्याला उलटी जुलाबाचा त्रास होऊ लागला। अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली। कुटुंबियांनी बियरच्या बाटलीवरील एक्सपायरी डेट पाहिल्यावर हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला। बियरच्या बाटलीची मुदत सप्टेंबर महिन्यातच संपली होती। बियर प्यायल्यानंतर त्याला उलटी जुलाब आणि चक्कर वगैरे येणं असं प्रकार त्याला चालू झालं। त्याला त्रास जाणवायला लागल्यानंतर त्या घरच्यांना बघितली तर बियरची एक्सपायरी डेट होती। हे प्रकार मला समजल्यानंतर मी त्या बियर शॉपवरती गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला असं आढळलं की तिथे आणखी एक 10-12 बियर अशा होत्या की त्या एक्सपायरी डेट झालेल्या होत्या। तर आमची अशी मागणी असेल आता की हे लोकांची जीवाशी खेळतायत। एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या बियर बाबत तक्रार केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागानं कारवाईला सुरुवात केली। त्यांनी संबंधित बियर शॉपीमध्ये भेट देऊन तिथल्या मालाची तपासणी केली। तपासणीमध्ये अनेक बियरच्या बाटल्यांची मुदत संपल्याचं स्पष्टपणे दिसत होतं। मुदत संपलेला माल संबंधित बियर शॉपीचा मालक विकत असल्यानं उत्पादन शुल्क विभागानं त्याच्यावर कारवाई केली आहे। त्याची मुदत संपलेली होती। त्याला काहीतरी घरी गेल्यानंतर ती बियर प्यायल्यानंतर उलट्या असं म्हणजे वॉमिटिंग झालं। नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांची प्रकृती आता सध्या स्थिर आहे। परंतु आम्हाला अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर रेल बियर शॉपीमध्ये स्टाफसह जाऊन सर्व बियर शॉपीचं निरीक्षण केलं आणि ज्या बियर आम्हाला काल बाहेर झालेल्या बियर होत्या त्या आम्ही जप्त करून त्यांच्यावर रितसर कारवाई केलेली आहे आणि तसा आम्ही वरिष्ठांना रिपोर्ट सादर केलेला। बाटलीबंद बियर कितीही वर्षानंतर प्या, त्यानं कसलीही बाधा होत नाही असा समज सामान्यांमध्ये होता। पण बियरच्या बाटलीवर फक्त उत्पादित दिवसापासून 6 महिन्यांपर्यंतची मुदत छापण्यात आली आहे। त्यानंतर कोणतीही बियर कालबाह्य होते असं सांगण्यात आलंय। अशी कालबाह्य बियर प्यायल्यास कोणत्याही माणसाला त्याची बाधा होणारच असं तज्ञ सांगतात। काही बाटलीबंद पेयांची मुदत संपल्यावर त्यातील घटकांमध्ये केमिकल रिॲक्शन होत असल्याचंही तज्ञांचं म्हणणं आहे। कुठल्याही प्रकारचं खाण्याची वस्तू म्हणा ही त्यांनी दिलेल्या वैद्य दिनांकानंतर म्हणजे एक्सपायरी डेट नंतर न घेणं उचित असतं। त्याच्यामुळे एक्सपायरी डेट नंतर गेलेले प्रोडक्ट्स त्यांच्यामध्ये काही बदल झालेले असतात। त्यांची पोटेन्सी कमी होऊ शकते, त्यांच्यात काही केमिकल चेंजेस होऊ शकतात। त्याच्यामुळे एक्सपायरी झालेले पदार्थ खाल्ल्याने किंवा पिल्याने त्रास होऊ शकतो। त्यामुळे तेवढी सावधानी घेतली पाहिजे। बियर बाबत अनेक गैरसमज जनमानसात आहेत। बियर पिण्यासाठी बहाणे शोधण्याऐवजी बियर शरीराला घातक आहे हे लक्षात ठेवा। त्यातच एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या बियर सारख्या पेयाला तर हातही लावू नका। मुदतबाह्य बियर तुम्हाला मृत्यूच्या दारात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे राहा खबरदार। आतिश भोईर, झी 24 तास, कल्याण।